नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. महाराष्ट्राचा फेवरेट कोणचा रेड कार्पेट आहे? आपल्या सोबत रितिका आणि पार्थ आहेत. सगळ्यात आधी कसे आहात दोघं? खूप छान तयार होऊन आल्यात. रितिकाने छान साडी वगैरे नेसली. पण आता साडी वगैरे नेसून रेड कार्पेटवर येणं हे कधीपासून सुरू केले? कधीपासून सुरू केले असं काही नाही. आत्ताच ऍक्च्युली पहिल्यांदा नेसली मी साडी असं रेड कार्पेटवर वगैरे. पण म्हणजे ते काय झालं, मी नुकतीच साडी नेसायला शिकले आणि मग मी एका इव्हेंटसाठी चांगली साडी नेसली म्हणून मला थोडासा कॉन्फिडन्स आला. मग म्हटलं की आपण सगळीकडे साडी नेसून जाऊयात. कारण लॉंग गाऊन मध्ये पाहण्याची सवय होती, छान वन पीस मध्ये. आज साडीमध्ये खूप सुंदर दिसतेस रितिका. आई म्हणाली की यावेळेस साडी नेसून जा. म्हटलं येस. आईचा चॉईस खूप छान आहे माहिती आहे. बरं पार्थ, तुझं काय ठरलेलं असतं बाबा जेव्हा रेड कार्पेट वगैरे येतो? कारण मुलांचं फार असं विचार नाही करत, पण पार्थ करतो का? नाही करत. मी काल खरेदी केली. मी काल गेलो, म्हणलं उद्या जरा बरं दिसायला हवं म्हणून मला ते पुतळेच लावले असतात ना मॅनिक्विन्स, तर त्यांच्यावर जो सेट होता तसा उचलला मी. अजिबात काही त्यात डोकं लावलं नाही की कशावर काय दिसेल. ते दिसलं ते घेतलं आणि काय माहित नाही कसं दिसतंय पण घातलंय काय. बरं, तुझी तयारी कधीपासून होती ग रेड कार्पेट आहे म्हटल्यावर? माझी पण 2 दिवसांपूर्वीचीच तयारी आहे ही. फार विचार नाही केला यावेळेस. 2 दिवस यार, तुम्ही बराच विचार करता. 2 दिवस तरी घेता. बरं, एखादं रेड कार्पेट आहे का की ज्या रेड कार्पेटवर असं झालं होतं की बापरे सगळेच तयार होऊन आलेत, मी असं कॉन्शियस व्हायला होतं ना, असं झालंय कधी की नेहमी कॉन्फिडन्सनीच आल्यात वॉक इन करत? असं झालंय, फक्त थोडंसं उलट झालंय. एका ठिकाणी मला बोलवलं होतं ऍज अ गेस्ट आणि त्याच्यामुळे मी छान आवरून असं म्हणजे लेहंगा वगैरे घालून गेले होते आणि मग तिकडे गेल्यावर मला असं दिसलं की मीच एकटी फार आवरून आली आहे, बाकी सगळे जीन्स आणि टॉप मध्ये आलेत. तू माझं पण झालंय हे. तुझं कधी असं झालंय का? तुझं काय झालंय की अगदीच आवरून गेलायस की नाही बाबा यार मीच साधा सुद्धा आलोय? नाही, मी साधा सुद्धा आलोय असं खूप वेळा झालंय. कारण मी असं असतं की नको आपण ठीक आहे नॉर्मलच जाऊयात आणि तिथं गेल्यावर कळतं की अरे नव्हतं यायला पाहिजे नॉर्मल. कारण सगळं खूप झगझगीत आलेले असतात आणि आपण म्हणजे मग आपल्या डायरेक्ट कामच सांगतात ती कॉफी जरा घेऊन ये वगैरे असंच सुरू होतं मग डायरेक्ट. किती दुष्ट लोक असतात यार. तिलाच विचारते. हो, असं एकदा माझी आत्ताच एक फिल्म आली होती लंडन मिसळ, त्याच्या प्रीमियरला मी याला इन्व्हाइट केलं होतं. तर तो खूपच असं झोपेतून उठून आल्यासारखा आला होता, पण ठीक आहे. झोपेतून उठून आल्या विषय निघाले म्हणून मी विचारते, आता रेड कार्पेटवर तयार वगैरे होऊन यायचं असा रूल नसतात. हा तर काही लिहिलेला नाहीये, पण सगळेच येतात. तर तुम्ही कॅज्युअल मध्ये यायचंय, कसं या बाबा तुम्हाला यायचं तर कसे आला असतात? जीन्स आणि कुर्ती. तू? टी शर्ट, जीन्स, शूज. असला भारी. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मला पुन्हा एकदा तुम्हाला एकत्र बघायचंय कोणत्या ना कोणत्या तरी चित्रपटाच्या प्रीमियरला असू दे, ट्रेलर लॉन्चला असू दे. आपल्याला त्या निमित्ताने मला गप्पा मारायला आवडेल. खूप छान प्रोजेक्ट घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.